जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, RRB भरती 2025 म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड भरती 2025। तर रेल्वेमध्ये भरती निघलेली मित्रांनो। तर रेल्वे बोर्डमध्ये टेक्निशियन पदांची भरती निघलेली। टेक्निशियन पदांची भरती, टेक्निशियन म्हणजे विद्यार्थ्यांचा ITI वगैरे झालेलं आहे। ITI मध्ये ITI मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड येतात, ते संपूर्ण ट्रेडची भरती निघाली मित्रांनो। ठिकाणी पहा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे। 10वी पास लागणार आहे की 12वी पास लागणार आहे की ITI लागणार आहे, हे संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार आहे। आणि वय मर्यादा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर वय मर्यादा किती लागणार आहे, SC साठी किती लागणार आहे, OBC साठी किती लागणार आहे आणि खुला गटासाठी किती लागणार आहे, आणि त्यानंतर एकूण पदे, त्या भरतीसाठी टोटल एकूण किती पदे भरायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे। तुम्हाला जे हा फॉर्म भरला जातात त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज पद्धत, ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, ही पण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना SC असो, OBC असो किंवा खुला गट असो तर त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर तुम्हाला किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर PDF जर अतिशय महत्त्वाची आहे। तर अगोदर PDF जरात वाचा, PDF जरात वाचून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा। तर PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे, आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर जे विद्यार्थी नेटमध्ये पक्के असतात ते घरी पण बसून फॉर्म मोबाईलमध्ये भरू शकता। ज्यांना फॉर्म भरता येत नाही तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अपडेट मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओमध्ये मिस करू नका। तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली या ठिकाणी। तर या ठिकाणी पहा, RRB टेक्निशियन भरती 2025, भारतीय रेल्वे टेक्निशियन पदांच्या 6000 जागांसाठी भरती, शिक्षण पहा 10वी पास। या ठिकाणी सांगितलेलं आहे शिक्षण फक्त 10वी पास। ते भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका। मिस केलं तर मला काही समजणार नाही। या ठिकाणी पहा, RRB टेक्निशियन भरती 2025। तर या ठिकाणी मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या तब्बल 6000 जागांसाठी RRB टेक्निशियन भरती 2025 ही मेगा भरती सुरू झालेली आहे। या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 28 जुलै। तर 28 जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलैपर्यंत आहे। तर भरतीसाठी पूर्ण भारत देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। जर तुम्ही RRB टेक्निशियन रिक्रुटमेंट 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीमध्ये रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्त्वाची दिलेली आहे। त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच अर्ज भरा। आता याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी PDF जरातमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर PDF जराची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF जरात वाचू शकता, पूर्ण माहिती वाचू शकता। तर या ठिकाणी पहा, भरतीचे नाव तर भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती, विभाग पहा भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे। भरतीचा प्रकार पहा, तर सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे। तर भरती श्रेणी ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे। आणि नोकरीचे ठिकाण पहा मित्रांनो, तर पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठे नोकरी मिळू शकते मित्रांनो। तर या ठिकाणी RRB टेक्निशियन वॅकन्सी, तर भरल्या जाणाऱ्या पदांचे नाव पहा, तर 2 प्रकारे पद आहे। या ठिकाणी पहा, टेक्निशियन ग्रेड सिग्नल, त्यामध्ये 180 पद आहे, आणि
टेक्निशियन ग्रेड 3 पद, त्यामध्ये 6,000 जागा आहे. तर एकूण पदे 6,180 एकूण टोटल पद भरायचे आहे मित्रांनो. चांगली संधी ज्या उमेदवारांच्या ITI वगैरे झालं आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे आणि संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी RRB टेक्निशियन भरती क्वालिफिकेशन, ते एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पदाचे नाव आणि टेक्निशियन ग्रेड सिग्नल, त्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता BSc झालेलं पाहिजे. त्यामध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्स्ट्रुमेशन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहिजे. आणि पद क्रमांक 2 साठी तर पद क्रमांक 2 साठी यामध्ये 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि फॉर ग्रेड अँड हेड ट्रेटर फाउंडेमेंटरी आणि पॅटर्न मेकर, मोल्डर, रेफ्रिजरेटर फिल्टर, तर अशा प्रकारे. आणि कार्पेंटर, प्लंबर, पाईप फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर, क्रेन्स ऑपरेटर पाहिजे. परत ऑपरेटर लोकोमोटिव्ह अँड रेल क्रेन्स. तर इलेक्ट्रिशियनमध्ये मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स वायरमॅन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल्स, मेकॅनिक ऑटोमोबाईल, ॲडव्हान्स डिझेल इंजिन. आणि या ठिकाणी ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर, मेकॅनिक STLT इक्विपमेंट अँड केबल. तर जॉईनिंग इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, जनरल मशिनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, STLT इक्विपमेंट अँड केबल जॉईंटिंग, वेल्डर, मशिनिस्ट, कारपेंटर, ऑपरेटर, ॲडव्हान्स मेकॅनिक, टूल मशिनिस्ट, ग्राइंडर आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक, टर्नर, वेल्डर, गॅस अँड इलेक्ट्रिक गॅस कटर, वेल्डर, स्ट्रक्चर वेल्डर, पाईप वेल्डर, TIG, MIG असणे आवश्यक आहे. तर हे जेवढे पद आहे पात्रता हे टेक्निशियन ग्रेड 3 साठी आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ज्या उमेदवारांचं ITI झालं आहे हे संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला ITI झालं वायरमॅन, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, पूर्ण गॅस वेल्डिंग, वेल्डर सर्वांसाठी या ठिकाणी जागा आहे मित्रांनो. चांगली संधी आहे, संधीचा फायदा घ्या. आणि या ठिकाणी हे तुम्हाला संपूर्ण माहिती जर वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला PDF लिंक दिली, त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण क्वालिफिकेशन वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर RRB टेक्निशियन भरती 2025 या ठिकाणी एज लिमिट दिली मित्रांनो. तर तुमचं वय 1 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे. आणि SC ST उमेदवारांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे, OBC साठी 3 वर्षापर्यंत सूट आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी RRB टेक्निशियन भरती 2025 सॅलरी. तर मिळणारे वेतन तर तुम्हाला मिळणारे वेतन प्रत्येक पदानुसार मिळणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी अर्ज पद्धत, तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 28 जूनपासून अर्ज चालू झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी अर्ज शुल्क दिलेली आहे. तर जे उमेदवार जनरल, OBC, EWS आहे त्यांच्यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क आहे. आणि जे उमेदवार SC ST एक्समेन्स, ट्रान्सजेंडर, ABC महिला यांच्यासाठी 250 रुपये अर्ज शुल्क आहे मित्रांनो. तर RRB टेक्निशियन भरती 2025 अप्लाय लास्ट डेट. तर या ठिकाणी तुम्हाला किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर तुमची परीक्षा CBT नंतर कळवण्यात येईल. तुमची परीक्षा कधी आहे CBT नंतर तुम्हाला कळवण्यात येईल. आणि RRB ग्रुप D एक्झाम डेट
RRB ग्रुप डी भरती 2025च्या परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी RRB टेक्निशियन रिक्रुटमेंट 2025, तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी पहा, तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी पहा, पहिलं मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची PDF जाहिरात दिली आहे ती सर्व काळजीपूर्वक वाचा, कारण लेखामध्ये माहिती अपुरी असू शकते. तर PDF जाहिरातची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता. या ठिकाणी पहा, दुसरी माहिती, सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नंतर तिसरा पॉईंट पहा, अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. तर अर्ज करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला अर्ज घरी भरता येत नसेल, तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, चौथं पॉईंट, अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही मित्रांनो. आणि चौथे पॉईंट पहा, आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. तर आवश्यक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला अधिकृत PDF जाहिरात, ते PDF जर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला PDF जाहिरात पाहिजे असेल तर PDF जाहिरातवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर, तर या ठिकाणी पहा, तुम्ही PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टेबल कंटेंट दिलं या ठिकाणी पूर्ण. तर लिस्ट एनेक्झरेस दिले या ठिकाणी, आणि डिटेल ऑफ वॅकेन्सी, या ठिकाणी वॅकेन्सी टोटल दिले आहे, आणि ग्रँडेडेस एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन, या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला जर वाचायचं असेल तर ही PDF जाहिरात वाचा. अशा प्रकारे तुम्हाला PDF जाहिरात पाहायला मिळेल मित्रांनो. तर टोटल 70 पेज आहे मित्रांनो, तेवढा टाईम नाही आपल्याला वाचायला. तर तुम्हाला वाचायचं असेल मित्रांनो तर ही PDF जाहिरातची तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF जाहिरात वाचू शकता. नंतर तुम्हाला ऑनलाईनचा फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक दिली आहे या ठिकाणी. तर या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस फाईल दिसेल मित्रांनो. तर तुम्हाला जर घरी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला घरी फॉर्म भरता जर येत असेल तर तुम्ही घरी ट्राय करा. तर नसेल येत तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर असा प्रकार तुम्हाला इंटरफेस दिसेल. ॲपल्यावर क्लिक केल्यानंतर क्रिएट स्क्रिप्ट अकाउंट, क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव द अकाउंट, अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो. तर या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे RRB टेक्निशियनची भरती निघली मित्रांनो. ज्यांचं खरोखर ITI झालेलं आहे, ITIमध्ये कोणतंही ट्रेड झालेला, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशियन किंवा डिझाईन मेकॅनिक, कोणतं पण पदावर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, किंवा ITI झालं पाहिजे मित्रांनो. तर ITI झालेवाल्यांसाठी चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरती नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.